नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी। पुणे जिल्ह्यातील अनंत गाडगीळ, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे आणि दिलीप मोहिते हे 4 आमदार राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने उल्लेखनीय विधिमंडळ कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे मानकरी ठरले। मुंबईत मंगळवारी सायंकाळी विधिमंडळात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आले। लोकप्रतिनिधी म्हणून झालेला हा गौरव राजकीय कारकिर्दीतील आनंदाचा क्षण म्हणून कायम स्मरणात राहील। मतदारांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारत आहोत अशा भावना पुरस्कार विजेता आमदारांनी व्यक्त केल्या। राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक हे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या जाहीर कार्यक्रम किंवा बैठकांच्या ठिकाणी जाऊन मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका काय असा जाब विचारताना दिसतायत। त्यातच आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीतला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख नेते मंडळींची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते। ही बैठक सुरू असताना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांनी काँग्रेस भवनाच्या आवारात येऊन घोषणा दिला। तसेच प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना घेराव घालत आरक्षणाच्या बाबतीत तुमची भूमिका काय असा जाब विचारला। यावर पटोलेंनी आपली भूमिका सर्वांसमोर मांडली आहे। ओबीसींना वाटतं की मराठा आमच्या तोंडातला घास शिजत आहे आणि अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून राजकीय पोळी महायुतीचा आणि विशेष करून भाजप ही शेकायला पाहते आहे असं चित्र आहे। मी याच्या माध्यमातून एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये बहुमताच्या महाविकास आघाडीचं सरकार जनतेच्या आशीर्वादाने आल्यानंतर हा जो तोडगा आहे हा काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी त्याला काढेल। मराठा समाजालाही न्याय दिला जाईल आणि ओबीसी समाजालाही त्या ठिकाणी आरक्षणामध्ये वाढ करून त्याची त्यांनाही मदत केली जाईल। या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आमच्या वतीने आम्ही मांडलेली आहे आणि आम्ही कमिट आहोत। आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे आमचं हे वचन आहे आणि आम्ही याला पूर्ण करू ही भूमिका आहे। कारण की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रानं विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी सर्व धर्म समभावाची आणि एकात्मतेची भूमिका शिवाजी महाराजांनी अनेकदा मांडलेली आहे आणि तोच महाराष्ट्र त्या पद्धतीने नांदत एवढे वर्ष आला। पण आज या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करून महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं आणि आपसात भांडवण्याचं काम केलेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। चिंचवड विधानसभेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला असला तरी महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार विद्यमान आमदाराला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या चिंचवड विधानसभेत भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप या विद्यमान आमदार आहेत, तर त्यांचे दीर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप हे देखील चिंचवड मधून इच्छुक उमेदवार आहेत। या दोघांमध्ये चिंचवड विधानसभेवरून रस्सीखेच सुरू होती, परंतु या रस्सीखेच मधून अश्विनी जगताप यांनी माघार घेतल्याची चर्चा मतदारसंघात आणि त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रत्येक पक्षाकडून मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू आहे। याच अनुषंगाने आज पुण्यातील वडगाव शेरी येथे आमदार पंकजा मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत वडगाव शेरी मतदारसंघाचा आढावा घेतलाय। येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला चांगले दिवस येतील असा विश्वास या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलाय। यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार जगदीश मुळीक आणि शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते। पक्षाने घालून दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे वडगाव शेरी मतदारसंघामधली पक्षाची बैठक घेण्यासाठी मी इथे आलेली आहे। 150 सुमारे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी मुक्ताचा संवाद झाला, खूप छान चर्चा झाली। माझ्या समवेत पूर्ण पक्षाचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक नगरसेविका आणि आमचे पुणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष धीरज घाटे आणि माझे आमदार आणि पूर्वी अध्यक्ष राहिलेले जगदीश मुळीक हे आणि सर्व टीम इथे होती। मी गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये काही मतदारसंघ जे पक्षाने दिले त्यांचा दौरा करते आहे। कार्यकर्त्यांमध्ये छान उत्साह वाढलेला आहे। खूप चांगली योजना लाडकी बहीण या योजना जी आहे त्याची चर्चा खूप चांगली आहे।
आणि एकदम सकारात्मक असं वातावरण होत आहे। महायुती म्हणून जिथे जिथे आम्ही महायुती म्हणून प्रत्येक ठिकाणी आमची टीम फार सक्षमपणे काम करेल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही निर्माण करत आहोत। मला आजच्या बैठकीमध्ये लोकांशी संवाद साधून, कार्यकर्त्यांशी संवाद साधून खूप सकारात्मक आणि समाधानकारक असं वातावरण वाटत आहे। महायुतीसाठी समाधानकारक वातावरण निर्माण करते असं म्हटलं, इथं आल्यावरती सुरुवातीला भाजपच्या वडगावशिरीच्या अध्यक्षांनी पत्र दिले तुम्हाला आणि थेट सांगितलं, त्यांनी क्लिअर केलं की महायुतीचा जो दुसरा उमेदवार येईल किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार येईल त्याचं काम आम्ही करणार नाही। तुम्हाला हा फीडबॅक कुठं मिळाला? असा फीडबॅक नसतो, हा कार्यकर्त्याच्या मनातला एक भाव असतो। प्रत्येक मतदारसंघात महायुतीतील घटक जे आमचे पक्ष आहेत त्यांचे नेतेसुद्धा जेव्हा आमचा जिथे सिटिंग आमदार आहे त्यांचेही तिथले कार्यकर्ते सांगतात की आपल्याला सीट घ्या। हे नैसर्गिक आहे। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आमच्या पक्षालाही जागा मिळावी, हे नैसर्गिक आहे। हे निर्णय जे आहे हे त्या पक्षातील सर्व महत्त्वाचे वरिष्ठ नेते, कोर कमिटी आणि दिल्लीमधले नेते बसून ठरवणार आहेत। पुण्याच्या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षानं दावा केला असून या संदर्भात मागणी करणारे पत्र देखील पक्षश्रेष्ठींकडे देण्यात आले। याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते माजी आमदार अशोक टेकवडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। इंदापूर आणि दौंडमध्ये महायुतीमध्ये आपल्याला जागा सुटावी यासाठी चुरस आपल्याला पाहायला मिळते, तशीच चुरस पुरंदर आणि हवेलीमध्ये देखील पाहायला मिळते। पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये युतीतून भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर भाजपचे नेते माजी आमदार अशोकराव टेकवडे आहेत। आपण जाणून घेऊयात की नक्की त्यांचा हा दावा का आहे। टेकवडे साहेब नमस्ते, स्वागत आहे तुमचं। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या मतदारसंघावर तुम्ही दावा दाखल केलेला आहे किंवा ती जी मागणी पक्षाकडे केलेली आहे, काय कारण आहे, काय सांगा? पुरंदरच्या सामान्य शेतकऱ्यांच्यामध्ये खूप मोठी नाराजी आहे, खूप खतखत आहे। एक शेतकरी म्हणून मी माझी भूमिका निश्चितपणानं सातत्यानं मांडत आलो की आम्हाला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पाण्याचा खूप मोठा त्याच्यामध्ये अडसर आहे। पाणी मिळत नाही आहे शेतीला, दर 2 वर्षानं त्याच्यामध्ये दुष्काळाला सामोरं जावं लागतं। जो शेतकरी कुठतरी उभा राहतो तो त्याच्यामध्ये त्याचा कंबरडं 2 वर्षानंतर लगेच मोडलेलं असतं, आर्थिकदृष्ट्या तो अडचणीत आलेला असतो आणि हे अनेक दिवसापासून आहे। मगाशीच म्हणजे पाहिलं तर आपण बघा, मी ज्या वेळेला 2004 ते 2009 ह्या काळामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजनेचं आम्ही उद्घाटन करून घेतलं। 3ही पंप आमचे त्याच्यामध्ये पूर्ण क्षमतेने चालत होते। त्या काळामध्ये तुम्ही माहिती घ्या परत एकदा, नाझरेट धरण असेल, पुरंदर उपसा सिंचन योजना असेल, हे उन्हाळ्यात सुद्धा त्यामध्ये शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळालं। नंतरच्या काळामध्ये हे पाणी मिळालं नाही, लोकांच्या अडचणी उभ्या राहिल्या। पुरंदर उपसा सिंचन योजना त्याच्यामध्ये एक सुद्धा पंप देखील तो नीट चाललेला नाही आहे, म्हणजे 20% सुद्धा योजना नीट चाललेली नाही आहे। आज जवळपास करा नदीच्या पलीकडे उत्तरेचा भाग जो त्याच्यामध्ये 70-80 हजार एकराचा भाग आहे, तिथं सुद्धा पुरंदर उपशाचं पाणी नीट मिळत नाही आहे। जो करा नदीपासून दक्षिणेचा भाग आहे, म्हणजे जो त्याच्यामध्ये सासवडपासून इकडं वाल्यापर्यंतचा जो दक्षिणेचा भाग आहे, तिथं सुद्धा त्याच्यामध्ये पाण्याचा ठिपका नाही। गुंजवणीच्या पाण्याचं जे काही विषय झाला, कोर्ट कचऱ्या चालल्यात। आमचं म्हणणं असं आहे की ते विषय सोडून द्या। अनेक लोक गुंतवणुकीची वाट बघत बघत स्वर्गवासी झाले। माझं स्वतःचं मत असे आणि सगळ्या शेतकरी बांधवांचं मत असे, वीर धरणातून जे पाणी वाहून जातं 3 महिने आणि तिथं जे केटीवेअर केला तर 5 महिने आम्हाला त्याच्यामध्ये तिथनं पाणी मिळेल आणि ते पाणी कोडीतलं सोडलं, तेच पाणी त्याच्यामध्ये नाझर धरणात सोडलं, तेच पाणी आम्ही त्याच्यामध्ये पिंगोरीमधून वाल्याच्या वाड्यामधून राखला सोडलं तर पुरंदरचा दुष्काळाचा कायमचा संपून जाईल। त्या भल्यासाठी आणि आता बघा, खंडोबारायाच्या नगरीमध्ये आपण बसलोय, आम्ही खंडोबारायाच्या साक्षीने मी सांगतो, जनतेच्या भल्यासाठी अहो किती दिवस हे असंच काढायचो। मी सुद्धा सांगितलं ना, मी शेतकरी, आता मी माझ्या गोठ्यातनं जिथं आलो, माझ्या गायी आहेत। आज जो मागच्या 3-4 महिने मी विकत चारा घेऊन टाकत होतो। मीच काय, पुरंदरमधला प्रत्येक शेतकरी हा विकत चारा घेऊन टाकत होता। त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते, ते अश्रू पुसण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा आमदारच ते काम करू शकतो। केंद्राचा निधी, राज्याचा निधी आणून विमानतळ असेल, पुरंदर उपसा सिंचन योजनेचा त्याच्यामध्ये पूर्ण क्षमतेने चालण्याचा प्रश्न असेल, किंवा वीर धरणा खालून जाणारं पाणी 4-5 महिने उचलून या पुरंदरचा बागायती म्हणून त्या ठिकाणी नावलौकिक करायचं असेल तर पुरंदरला भारतीय जनता पक्षाचा आमदारच हवा आहे। तर आपल्यासोबत होते अशोकराव टेकवडे आणि पुरंदरला जर भारतीय जनता पक्षाचा आमदार असेल तर त्याचा विकास चांगला होईल असं त्यांनी म्हटले। न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, पुरंदर।
पुण्याच्या राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी 3 सप्टेंबर रोजी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात त्यांनी गणेश मंडळांना उद्देशून आवाहन केले. त्यात त्या म्हणाल्या, आपल्याला खूप मोठा आवाज दीर्घकाळासाठी ऐकावा लागला तर त्रास होतो. त्या आवाजाने आपल्या वसाहतीतील ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, आजारी व्यक्तींच्या हृदयाची धडधड वाढते, तब्येत आणखीन बिघडते. या सर्वांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. सर्व गणेश मंडळांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आवाजाची मर्यादा पाळावी आणि उत्सवासाठी गाण्यांची डोळसपणे निवड करावी. मोजक्या पारंपरिक वाद्यांची निवड करून हा उत्सव साजरा करावा. त्यांच्या या व्हिडिओवर नागरिकांनी सहमती दर्शवली आहे. तसेच कायदा कडक करण्याचंही सुचवलंय. नमस्कार, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला खूप मोठा आवाज आवडतो? खूप काळासाठी? नक्कीच नाही. आपल्याला खूप मोठा आवाज जास्त काळासाठी ऐकायला लागला तर खूप त्रास होतो. आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक असतात, लहान मुलं असतात आणि त्यांच्या कानांवर परिणाम होतो, हृदयाची धडधड वाढते, आजारपण अजून वाढतं, तब्येतीवर काही वेळेला अंशकालीन आणि काही वेळेला दीर्घकालीन परिणाम होतात. महिला असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, या सगळ्यांची काळजी आपल्याला उत्सव असला तरी घ्यायची आहे. सगळ्या गणेश मंडळांना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आवाजाची मर्यादा आपण नियमानुसार ठेवूया. आवाज जास्त नको ठेवूया. आवाजाची मर्यादेबरोबर जी गाणी आपण निवडू तीसुद्धा आपल्या हिंदू धर्माला, आपल्या देवतांना आवडतील का याचा विचार करून आपण गाणी निवडूया. ढोल ताशा पथक हे पारंपरिक आपलं वाद्य आहे. त्याच्यामध्ये रिदम आहे. आता खूप जण सुजाण झालेले आहेत की वादकांची संख्या मर्यादित ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा गोडवा टिकवून ठेवला जातो. त्यामुळे लोकांची काळजी घेतली जाते. सगळ्या गणेश मंडळांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा उत्सवासाठी. आणि मला खात्री आहे की आवाजाची मर्यादा आणि गाण्यांची निवड या दोन्ही बाबतीत ते काटेकोर राहतील. खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवले जात नसल्याबाबत पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठल्यानंतर पथ विभागाने रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतलंय. सध्या पावसाने दिलेल्या उघडीपीचा फायदा घेत पालिकेने गेल्या 9 दिवसात 499 पेक्षा अधिक खड्डे बुजवलेत. पुढील 2 दिवसात युद्ध पातळीवर काम सुरू करून शहरातील सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचा प्रयत्न केला जाणार आहे. गणेश उत्सवासाठी पुणे महापालिका सज्ज झाली असून गणेश विसर्जनासाठी आपल्या 15 क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एकूण 42 बांधीव हौद आणि 265 ठिकाणी ठेवलेल्या 568 लोखंड टाक्यांमध्ये व्यवस्था करण्यात येणार असून पुणे महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात सर्वत्र सार्वजनिक स्वच्छता राखली जाण्यासाठी सर्व सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, ओपन प्लॉट, क्रॉनिक स्पॉट, नदीपात्र, नदीघाट, विसर्जन हौदांचे ठिकाणे, सार्वजनिक गणेश मंडळांचे परिसर या सर्व ठिकाणी स्वच्छता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुणे शहरात डासांपासून पसरणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागलाय. गेल्या महिन्यात डेंग्यूचे दररोज सरासरी 38 रुग्ण आढळले असून एकूण 1150 संशयित रुग्ण आढळले असून याचबरोबर चिकनगुनियाचे ऑगस्टमध्ये 52 रुग्ण आढळले. एकाच वेळी डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढू लागणारे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. यामुळे डास प्रतिबंधक उपाययोजनांवर भर दिला जातोय. सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळील CWPRS कॉलनी गेटच्या समोर आज बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात सागर चव्हाण हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्लेखोर दुचाकी घटनास्थळी सोडून पसार झाले असून या प्रकरणी हल्ला करणारा हर्षद संदीप वांजळे आणि धनराज सुनील पाटील या 2 तरुणांवर दरोडा विरुद्ध पथकाने ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळते. वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.